नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दादा सीईटी वाला या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आता सर्वांचे पेपर संपलेले आहेत। आता फक्त आपला रिझल्ट येणं बाकी आहे। रिझल्ट आल्यानंतर आपल्याला काय प्रोसेस असणार आहे ॲडमिशनसाठी, जे काय आपलं ड्रीम कॉलेज आहे आपल्याला ते मिळवायचे, तर त्यासाठी जी काय कॅप राउंडची प्रोसेस आहे त्याच्या अगोदर कोणत्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत ही आपण या व्हिडिओमध्ये सर्व माहिती बघणार आहोत। चला तर मित्रांनो बघूया। सर्वात पहिले काय करायचं आहे आपल्याला, ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन अँड अपलोडिंग डॉक्युमेंट्स। जे काय आपलं सीईटी सेल आहे, रिझल्ट लागल्यानंतर काही दिवसात म्हणजे जवळपास 7 ते 8 दिवसात तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन येईल। त्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव वगैरे जे काही तुम्ही ॲप्लिकेशनमध्ये आत्ता हॉल तिकीटवर ज्या काही चुका केल्या होत्या ना, त्या सर्व चुका त्या ठिकाणी तुम्हाला दुरुस्त करायच्या आहे। एकदा जर त्या ठिकाणी केलेल्या पुन्हा चुका तुम्ही जर केल्या तर त्यानंतर तुम्हाला दुरुस्तीला ऑप्शन नाही। जे काय आतापर्यंत चुका केल्यात ना त्या चुका आपल्याला आता क्लिअर करायच्या आहे। ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचे आणि त्यानंतर आपल्याकडे कोणते डॉक्युमेंट्स आहे, आपल्या कॅटेगरी वाईज कोणते डॉक्युमेंट्स आपल्याला लागणार आहेत ना, त्या सर्व गोष्टी आपल्याला येस करायच्या। म्हणजे आपल्याकडे जर इन्कम सर्टिफिकेट असेल तर तिथे येस करायचे, कास्ट वगैरे ज्या काही गोष्टी असतील डॉक्युमेंट्सच्या रिलेटेड त्या ठिकाणी येस किंवा नो करायचे। त्याच्यानंतर आपल्याला जे काही डॉक्युमेंट्स आपण येस किंवा नो केले, जे डॉक्युमेंट्स आपल्याकडे आहेत त्यासाठी आपल्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशन झाल्यानंतर डॉक्युमेंट्स आपण केल्यानंतर आपल्याला जे काही डॉक्युमेंट्स आहेत ना ते ऑनलाईन प्रूफ द्यायचे। म्हणजे जे काही डॉक्युमेंट्स आपण आहेत असं दाखवलं आहे ना, ते डॉक्युमेंट्स ऑनलाईन किंवा ऑफलाईन जाऊन जे काही सेंटर दिलेले आपले असतील, आपल्या जवळचे जे काही इंजिनिअरिंग कॉलेज असतात त्या ठिकाणी काही सेंटर असतात ऑफलाईन, तर त्या ठिकाणी ते काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असते ते करून घ्यायचं असतंय। तर या सर्व गोष्टी आहेत आणि जे काही मुलांना आपल्याला कॅटेगरी वाईज कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत ना त्या सर्व गोष्टींची माहिती आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती दिली आहे। तर तुम्ही डॉक्युमेंटेशनचा व्हिडिओ नक्की बघा। त्याच्यानंतर तिसरी प्रोसेस काय आहे, त्यानंतर प्रोविजनल मेरिट लिस्ट। आपले पर्सेंटाइल आल्यानंतर आपला स्टेट रँक किती आलेला आहे, कॅटेगरी वाईज रँक किती आलेला आहे, या सर्व गोष्टींची एक प्रोविजनल मेरिट लिस्ट येणार आहे। त्यानुसार आपला रँक किती आहे आपल्याला या गोष्टी लक्षात येईल आणि जे काही आपलं ड्रीम कॉलेजेस आहे त्यामध्ये आपलं ॲडमिशन होऊ शकतं का, या सर्व गोष्टी तुम्हाला लगेच लक्षात येऊन जातील। कारण की प्रिव्हियस इयर कट ऑफ नुसार जे काही कॉलेज आहे त्याची रँक किती आलेली आहे, म्हणजे शेवटचा मुलगा त्या कॉलेजसाठी किती नंबरचा अलॉट झालेला आहे यावरून आपली रँक आणि ते कॉलेज आपल्याला भेटतं का नाही या सर्व गोष्टींचे तुम्हाला अंदाज येऊन जाणार आहे। प्रोविजनल मेरिट लिस्ट आल्यानंतर त्याच्यानंतर काही थोडेफार करेक्शन करून फायनल मेरिट लिस्ट येईल। यामध्ये मायन्यूट चेंजेस होतात काही वेळेस आणि काही वेळेस होत पण नाही। तर यानंतर काय असतंय, त्यानंतर कॅप राउंडची प्रोसेस। एकदा का तुमची प्रोविजनल मेरिट लिस्ट आल्यानंतर त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, जी काही तुमच्या इंजिनिअरिंग ॲडमिशन मधली सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे कॅप राउंड प्रोसेस। आणि कॅप राउंड प्रोसेसमध्ये आपल्याला काय करायचं, तर कॅप राउंड प्रोसेसमध्ये आपल्याला ऑप्शन फॉर्म फिलिंग करायची, चॉईस फॉर्म फिलिंग करायची। जे काय आपल्याला पर्सेंटेज आलेले आहेत त्यानुसार आपल्याला कोणतं कॉलेज भेटणार आहे किंवा आपल्याला जे काय ड्रीम कॉलेज आहे आपलं, तर ते कॉलेज आपल्याला भेटू शकतं की नाही या सर्व कॉलेजेसची आपल्याला लिस्ट तयार करायची। एकदा जर आपली लिस्ट जर चुकली कॅप राउंड 1 मध्ये तर आपल्याला कॅप राउंड 2 साठी दुरुस्त करता येते। एक गोष्ट लक्षात ठेवा, असं नाही की कॅप राउंड 1 झाल्यानंतर आपल्याला जे काय अलॉटमेंट झालेली आहे कॉलेजची तर तिथे जाऊन लगेच ॲडमिशन घ्यायचं। पण एक गोष्ट सांगतो की कॅप राउंड ज्या मुलांना ज्यांच्या आवडीनुसार कॉलेज भेटलेलं आहे तर त्या मुलांनी जर ते कॉलेज घ्यायचं असेल तर कॅप राउंड 1 चा जर रिझल्ट लागल्यानंतर 3 दिवसांची मुदत असते ॲडमिशनसाठी आणि त्या 3 दिवसात तुम्हाला जे कॉलेज भेटलेलं आहे त्या ठिकाणी जाऊन ॲडमिशन करावं लागतं। आता दुसरी गोष्ट, ज्यावेळेस आपण ॲडमिशनला जातो जे डॉक्युमेंट्स आहेत आपल्याकडं त्याची रिसिप्ट जमत नाही। ज्यावेळेस आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करतो, ज्यावेळेस ज्यावेळेस आपण ऑनलाईन अपलोड करतो त्यावेळेस तुम्हाला रिसिप्ट जमते। पण ज्यावेळेस तुम्ही कॉलेजला जाता ॲडमिशनसाठी त्यावेळेस तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट्सच असलं पाहिजे। इन केस जर तुमच्याकडे डॉक्युमेंट जर नसेल तर तुम्हाला ॲडमिशन भेटत नाही। एक गोष्ट लक्षात ठेवा। आता कॅप राउंड 1 झाल्यानंतर जी काही ऑप्शन फॉर्म फिलिंग आहे त्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला कोणतंही कॉलेज भेटू पण आपला फर्स्ट प्रेफरन्स सीओपीचा सीएसच असला पाहिजे। जर आपल्या कॅप राउंड मध्ये जर चूक झाली किंवा सपोज मी आता माझ्या ऑप्शन फॉर्म मध्ये एक खूप लो पर्सेंटाइलचं कॉलेज टाकलेलं आहे, त्याचा सिक्वेन्स मी 1 नंबर दिलाय, जर ते कॉलेज आपल्याला जर अलॉट झालं तर त्याचा अर्थ असा होतो की मी जे काही कॉलेज टाकलेलं आहे त्याच्या खाली कोणतंही कॉलेज नाही आणि याच्यावरती मला कोणतंही कॉलेज पाहिजे नाही। तर ज्यावेळेस तुम्ही 1 नंबरची सिक्वेन्स तुम्हाला अलॉटमेंट होती तर त्यावेळेस तुम्हाला कोणत्याही चेंज करता येत नाही। त्यावेळेस तुम्हाला 3 दिवसात तुमचं ॲडमिशन कंप्लीट प्रोसेस करावंच लागते। तर या सर्व गोष्टींच्या चुका होऊ नये त्यामुळे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी या सर्व गोष्टींची तुम्हाला अपडेट देत जाणार आहे। आणि कोणतं कॉलेज चांगलं आहे, कोणतं कॉलेज तुमच्या ऑप्शन फॉर्म मध्ये असलं पाहिजे, कोणती ब्रांच तुम्ही घेतली पाहिजे, या सर्व गोष्टींची अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलवरती दिली जाणार आहे। तर नक्कीच दादा सीईटी वाला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका,
जे काय आता पेपर झाल्यानंतर जी काय प्रोसेस आपल्याला पुढे करायची आहे ती सर्व प्रोसेस मी यामध्ये डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेली आहे. आणि ही जी काय प्रोसेस आहे ती तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. म्हणजे जर एखाद्याचे जर डॉक्युमेंट्स राहिलेले असतील काढायचे तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती डॉक्युमेंटचा व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे. कॅटेगरी वाईज डॉक्युमेंट एक्सप्लेन केलेले आहे, कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे, कोणते लागणार नाहीत, या सर्व गोष्टींचे डिटेल व्हिडिओ अपलोड केले आहेत. आणि इथून पुढे ॲडमिशन प्रोसेस कशी असणार आहे या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती भेटून जाणार आहे. तुम्हाला कितीही पर्सेंटाइल पडू द्या, तुमचा दादा तुम्हाला कॉलेज मिळवूनच देणार याची गॅरंटी मी देतो. आणि ही जी काय अपडेट आहे, जी काय प्रोसेस आहे, पुढे काय करायचं आहे पेपर झाल्यानंतर, तो व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. आणि शेवटी दादा CET वाला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.